एक मिनिट, म्हणजे हा फोटो तुम्ही इथे आणून ठेवलाय? आणि हे तुम्ही केलंय? अरे हे काय? हे मार्क्स का केलं तुम्ही? सर मी तुम्हाला सांगितलं होतं ना, अलिबागला ज्या बाई दिसल्या होत्या त्यांच्या चेहऱ्यावर असे भाजल्याचे व्रण होते, म्हणून मी प्रतिमा आत्यांच्या फोटोवर पण ते काढले. आणि एक मिनिट, हे बघा, ज्या बाई आपल्याला तिथे दिसल्या ना त्यांच्या चेहऱ्यावर बघा, ही अशी अर्धवट ओढणी होती आणि बरोबर एवढा चेहरा दिसत होता. बघा ना, म्हणून मी ओढणी पण तशी काढली आहे त्यावर. आता तर माझी पूर्ण खात्री पटली आहे की मला ज्या अलिबाग मध्ये दिसल्या ना त्या प्रतिमा आत्याच होत्या. हा काय मूर्खपणा चालवलं तुम्ही मिसेस सायली? तुमच्या डोक्यात अजून तेच चाललंय? सर तुम्हाला पुरावे हवे होते ना, बघा ना समोर आहे पुरावा. आता तरी विश्वास ठेवा माझ्यावर. मिसेस सायली, तुम्ही हे जे काही चालवलंय ना त्याचा काही अर्थ नाही. तुम्ही खाली का नाही सांगितलं आधी की तुम्ही प्रतिमा आत्याचा फोटो भिंतीवरून काढून इथे घेऊन आलात म्हणून? खाली किती पॅनिक झालेत सगळे, तुम्ही बघितलंय ना त्यांना? कारण मला पूर्ण आजींना खोटी आशा नव्हती द्यायची सर. मी त्यांना सांगितलं असतं की मी प्रतिमा आत्यांना अलिबागला बघितलंय आणि नंतर मग ते आपल्याला सापडल्या नसत्या तर पूर्ण आजींना त्याचा किती त्रास झाला असता. एक मिनिट, त्या जर आपल्याला नाही सापडल्या तर म्हणजे आपण परत अलिबागला जाणार आहोत त्यांना शोधायला? तसंच तर करायला हवं ना सर. अजिबात नाही, त्याची काही गरज नाहीये मिसेस सायली. हे बघा, मला काय वाटतं तुम्ही अति विचार करताय आता. आणि अशा रेफरन्स मध्ये जर आपण प्रतिमा आत्याचं नाव पूर्णाजी समोर घेतलं ना तर फक्त पूर्णाजीच नाही अख्खं घर डिस्टर्ब होईल. सो प्लीज असं काही करू नका. म्हणजे आपण हातावर हात ठेवून बघत राहायचं? हो, कारण तुम्ही ज्या बाईबद्दल बोलताय ना ती बाई जिवंत नाहीये आता. तुम्ही कितीही म्हटलं की तुम्हाला प्रतिमा आत्या दिसली तरी ते पॉसिबल नाहीये. पण सर प्लीज प्लीज मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला, हा टॉपिक इथेच बंद करा आता. आणि हे जे काही पेंटिंग केलंय ना ते साफ करा लवकर. मिस सायली प्लीज, आय रिक्वेस्ट यू, प्लीज. ग्रेट, चला आता खाली जाऊ, हा फोटो देऊ. सर, खाली जर विचारलं की हा फोटो इथे कसा आला तर काय सांगायचं? बघ तुम्ही, सांग तुम्ही त्यांना काहीतरी. चला. मी तर साहेबांच्या खोलीत कधीच जात नाही आणि तसं पण मी सुट्टीवर होती, कालच परत आली आहे. इन्स्पेक्टर साहेब, हे दोघं आहेत ना, हे खूप जुने आणि प्रामाणिक आहेत. हे असं काही नाही करणार. हे काम ना कोणीतरी बाहेरच्या व्यक्तीने केलंय. रविराज सर, तुमच्या सगळ्या नोकरांची आम्ही चौकशी केलेली आहे. आता मी घरच्या माणसाची चौकशी करू शकतो का? हो, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करू आम्ही, म्हणजे तुम्ही म्हणाल तसं. मला माझ्या बायकोची आठवण काहीही झालं तरी परत मिळवायची. नाही, पण घरच्यांची चौकशी कशासाठी? आय मीन त्याची काय गरज आहे दादा? अशी कशी गरज नाही काका, गरज आहे ना. गुन्हेगार कुणीही असू शकतो, अगदी मीही असू शकते. त्यामुळे तुम्ही सगळ्यांची ना कसून चौकशी करा, आमची काहीच हरकत नाही. हो ना काका?
इन्स्पेक्टर माझ्याकडे असं का बघतोय? याला आधीच तर कळलं नाही ना की ही चोरी मी केली आहे. आणि ही प्रिया सतत माझ्यावर संशय येईल असंच वागतीये. कुठे गेलं असेल? पूर्णाई, आम्ही सगळीकडे बघितलं पण फोटो कुठेच नाहीये. पूर्णाई, मी आपल्या स्टोरूम मध्ये पाहिलं पण फोटो तिथेही नाहीये. फोटो इथे पूर्णाची. प्रतिमा, माझी प्रतिमा. चला, शेवटी फोटो सापडला, हो ना? पण अर्जुन, तो फोटो तुमच्या रूम मध्ये कसा काय गेला? ते डॅड, सायली ऍक्च्युली नीट साफ करण्यासाठी फोटो रूम मध्ये घेऊन आली होती. मग मगाशी विचारलं तेव्हा काही दातखीळ बसली होती? सायली ना गोंधळ घालण्यामध्ये पटाईते. पण खरंच सायली, तू मगाशी काहीच का नाही बोललीस? अगं मी पण सेम प्रश्न विचारला तिला रूम मध्ये. मग ती म्हणाली की ती असं साफ करण्यासाठी कोणाला न विचारता, परमिशन न घेता फोटो वर घेऊन गेली होती ना. सो परत पूर्णाची कदाचित तिला रागवेल म्हणून ती काही बोलली नाही. सायली, यासाठी परवानगीची काय गरज आहे? उलट बरं केलंस तू हा फोटो खाली काढून नीट पुसून घेतलास. मी रागवेन कशाला ग? उलट मला खूप बरं वाटलं. पण पूर्ण आजी, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला, मला माफ करा. वेडी आहेस का तू? अगं, तू प्रतिमाच्या फोटोची इतकी छान काळजी घेतलीस, त्यात माफी मागायचं काय? खर तर तुझा आणि प्रतिमाचा काहीही संबंध नाही. तरीही तुझ्या मनात तिच्याबद्दल ओलावा आहे. संबंध आहे पूर्ण आजी. माझा प्रतिमा आत्यांशी काहीतरी नक्कीच संबंध आहे. म्हणून तर मला जाणवतंय की ते आपल्या अगदी जवळ आहेत. पण मी हे आताच तुम्हाला सांगण्याचा धोका नाही पत्करू शकत. पर पूर्णाई, शांत झाली आहेस ना तू आता? आणि हे बघ, काळजी करू नकोस, तो फोटो मी नंतर लावून घेतो. हा, चल आता मी आवरतो, मला निघायचंय. चल कल्पना. ग्रेट, मी पण निघतो, जातो ऑफिसला. आज खूप मीटिंग्स आहेत मला. हा, तो चैतन्याला की पाठव त्याला ऑफिसमध्ये पटकन. डोक्याचे चालेल ते बंद करा आता विचार. ओके, येतो आजी. प्रतिमा, माझी प्रतिमा. रविराज सरांच्या कपाटातून दागिने गायब झालेत हे तुम्हाला आधी माहिती होतं? आधी कसं माहित असेल इन्स्पेक्टर? मग हे तुम्हाला कधी कळलं? दादा धावत धावत खाली आला, त्यांनी आम्हाला इथं बोलावलं आणि त्यानंतरच आम्हाला सांगितलं, तेव्हा कळलं जे काय झालंय ते. पण हे कसं काय झालंय काही कळत नाही. म्हणजे ते दागिने खूप जुने होते, मी खूप वर्षांपूर्वी पाहिले होते ते. त्यानंतर दादाकडेच असायचे ते दागिने. आमच्यासाठी ते दागिने म्हणजे फक्त सोनं नाहीये,